नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आजच्या सेशनमध्ये आपण इंग्रजी ग्रामरसाठी तुम्हाला काही शब्दांचे त्यांचा वापर शिकला पाहिजे आणि त्यांचे नियम पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. बघा, हे शब्द कोणते आहेत, यांचा इंग्रजी ग्रामरमध्ये फसवा वापर आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा, त्यातल्या एक एक शब्दांचा तुम्ही अभ्यास करा. मी त्यातलं तुम्हाला लिहून देणार आहे. ओके, त्याचे एक्झाम्पल्स पण देणार आहे. तुम्ही लिहून घ्या, पाठ करा, मग तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, पहिला जो शब्द आहे बघा याचा सिन्स, फॉर आणि फ्रॉम. बघा, हे शब्द तुम्हाला सारखे दिसतात. फॉर, फ्रॉम आणि सिन्स ह्या दोन्हीचा अर्थ सेम येतो. काय काय वेळेला फॉरचा पण अर्थ तुम्हाला जसं की पासून किंवा पर्यंत पण वापरला जातो, राईट. पण हे तुम्हाला कशासाठी वापरायचे हे तीन शब्द त्यासाठी तुम्हाला कालदर्शक म्हणून वापरायचे इंग्रजी ग्रामर मध्ये. जसे की बघा, पासून म्हणलं तर काय, सिन्स. ओके, सिन्स म्हणजे विशिष्ट वेळेपासून, बघा लक्षात घ्या, विशिष्ट वेळेपासून आणि पूर्ण काळाचा उपयोग. म्हणजेच कुठला काळ, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. एक्झाम्पल पहा, आय हॅव बीन learning in this school since 1988. म्हणजे मी 1988 पासून ह्या शाळेत शिकत आलो आहे. त्याच्यानंतरच पहा काय, बघा फॉर. आता फॉरचा वापर कुठं केला जातो हे ठीक आहे, हे आपल्याला माहिती झालं की हे काय आहेत, तुमचे कालदर्शक आहेत, आहे की नाही. हे सगळे कालदर्शक आहेत. याचा अर्थ आहे पासून. आता फॉर म्हणजेच काय की कालखंडात, त्या कालखंडात, काय त्या कालखंडात. पण बघा, त्या कालखंडात म्हणजेच काळात, काय त्या काळात, आलं लक्षात. आता ह्याचं एक्झाम्पल पहा फॉरचं. He lived in Pune for 5 years. म्हणजे काय, कालखंडात म्हणजेच काय, 5 वर्ष तो पुण्यात राहिला. म्हणजे त्या कालखंडात तो कुठं होता, पुण्यात होता. आता त्याच्यानंतर काय तुमचं फ्रॉम. आता फ्रॉमचा अर्थ काय होतो, पासून. आता ह्या पासून आणि ह्या पासून मध्ये फरक काय. आता ह्याच्यात काय सांगितलं होतं मी, विशिष्ट वेळेपासून तुमची क्रिया चालू आहे आणि पूर्ण कुठल्या काळात उपयोग होतो याचा, पूर्ण काळामध्ये. म्हणजे जे तुमचे पूर्ण काळ आहेत म्हणजे परफेक्ट वाले, त्याच्यामध्ये ह्याचा वापर होतो. नंतर फ्रॉमचं पहा. फ्रॉमचं काय की त्या काळापासून आणि वेळेपासून, म्हणजे त्या काळापासून किंवा वेळेपासून पूर्ण काळ सोडून इतर काळांचा उपयोग. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे कुठले पूर्ण काळ म्हणजे परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर टेन्स किंवा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, हे जे पूर्ण काळाचे आहेत त्याच्यामध्ये ह्याचा वापर होणार नाही. फक्त ते काळ सोडून बाकी सगळ्या काळांमध्ये ह्याचा वापर होईल. जसं की बघा, he will join his duty from मंडे. म्हणजे तो सोमवार पासून त्याची ड्युटी काय करणार आहे, जॉईन करणार आहे. आलं लक्षात. हे क्लिअर झालं तुमचं फॉर, फ्रॉम आणि सिन्स. त्याच्यानंतर आहे बघा ऑन, अपॉन आणि अबाव. खूप छान आहे, आपण याच्यात नेहमी फसतो इंग्रजी ग्रामर मध्ये. हे तुम्हाला फरक लक्षात येईल, लिहून घ्या, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याचा थोडासा सराव करा, अभ्यास करा. बघा, कुठला शब्द आहे तुमचं, ऑन, अपॉन. मी तिन्हींचं पाहिलं तर एकच अर्थ होतो की वर, पण त्याच्यामध्ये पण फरक आहे. बघा, आपण ऑन म्हणलं तर आता हे तिन्हींचं काय आहे, एकच आहे, काय स्थलवाचक.
म्हणून दर्शवतात. बरोबर. बघा, ऑन. ऑन कुठं वापरायचं? वस्तू, अंतर, म्हणजे स्थिर वस्तू किंवा अंतर नाही, पण वर. जसे की पहा, दिस बुक इज ऑन द टेबल. म्हणजे हे काय, पुस्तक टेबलवर आहे. बरोबर, पण स्थिर आहे, कुठं हालचाल नाही, काय नाही, पण कुठं आहे? वर आहे. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला? ऑन. अंतर नाही, ओके, पण वर. त्याच्यानंतर आहे अपॉन. बघा, हे लक्षात घ्या, ऑनचा पण अर्थ वर होतो, पण जास्त अंतर नाही. जसे की टेबलवर, कबर्डवर, असं ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? ऑन. आता अपॉन. अपॉन पहा, हालचाल करणारी वस्तू. म्हणजे तुम्ही काय केलं, एखादी वस्तू उचलली आणि तिकडं तुम्ही नेऊन ठेवली, राईट. म्हणजे बघा, किंवा तुम्ही इकडनं तिकडं उडी मारली, काय, इकडून तिकडं वरनं उडी मारली, त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला? अपॉन. म्हणजे वरून उडी मारणे. जसे की द डॉग जम्प्ड अपॉन द, बघा, द डॉग जम्प्ड अपॉन द टेबल. म्हणजेच डॉगनी टेबल वरनं उडी मारली, मग त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला? अपॉन. आता अबोव, मोकळी जागा, वर, अंतर. म्हणजे मोकळी जागा आहे, मोकळ्या जागेमध्ये जसे की बघा, आता टेबल आहे आणि टेबलच्या वर काय आहे? फॅन आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय वापरणार? द सिलिंग फॅन इज अबव द टेबल. आलं लक्षात? बघा, द सिलिंग फॅन इज अबव द टेबल. म्हणजे बघा, इथे तिन्हींचा अर्थ काय? वरच आहे, पण वापर वेगवेगळा आहे. हे लक्षात घ्या. हे लक्षात आलं तर तुम्हाला ग्रामर मधले काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होऊन जातील. त्याच्यानंतर पहा, अक्रॉस आणि थ्रू. काय? अक्रॉस आणि थ्रू हे पण काय दर्शवतात तुमचं? लगभग त्यांचा सारखाच अर्थ निघतो, पण वापर वेगवेगळा आहे. बघा, अक्रॉस आणि थ्रू. काय? अक्रॉस, थ्रू. बघा, यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? अक्रॉस म्हणलं तर काय? ओलांडून पलीकडे जाणे. म्हणजे सपोज आता ही नदी आहे, ह्याच्या वरनं तुम्हाला काय? ओलांडून पलीकडे जायचंय, ओके. आता हे एखादं शहर आहे, हे की नाही, तुम्हाला ह्या शहरामधनं घुसून बाहेर निघावं लागतं. मग त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला? थ्रो. बघा, एक्झाम्पल, द लिटिल बॉय ran across the रोड. आता हा रोड आहे, इथं मुलगा आहे, हा काय करतोय? हा ओलांडून पलीकडे जातोय. त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला? अक्रॉस. पण इथं तुम्हाला थ्रो नाही वापरता येणार. आता हे काय? थ्रो म्हणजे काय? हे शहर, ह्या शहरात तुम्ही आतमध्ये एका बाजूकडनं घुसताय आणि दुसऱ्या बाजूकडनं तुम्ही निघताय. जसे की फॉर एक्झाम्पल जंगल पहा, जंगलमध्ये तुम्ही एका मधून घुसताय आणि दुसरीकडनं निघताय. म्हणजे The thief entered house through the window. Through the window म्हणजे काय? विंडो मोठी आहे, त्याच्यातनं तो मधून कुठं गेलाय? तो घरात गेलाय, है की नाही? मग त्यावेळेस एका बाजूकडून त्या बाजूकडे, पण पूर्ण. ओके, लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय? हे फरक लक्षात घ्या, यांचा वापर शिका. थ्रू म्हणजे काय? की एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे निघणे, मधून पलीकडे निघणे. अक्रॉस म्हणजे काय? ओलांडून पलीकडे जाणे. ओके, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? अक्रॉस.
ह्याच्यानंतर आहे तुमचं बिटवीन आणि अमॉंग. हे शब्द खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे तुमचं इंग्रजी ग्रामर बऱ्यापैकी ही शब्द मध्ये तुमचं ग्रामर 8वी 9वी 10वीचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा असेल. क्लिअर करून घ्या. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय बिटवीन आणि अमॉंग. बघा दोन्हीमधला फरक. बिटवीन अमॉंग. बघा बिटवीन म्हणजे काय दोघांमध्ये. काय दोघांच्या मध्ये म्हणजे दोघांच्या मध्ये. जसे की पहा द लेटर ई इज बिटवीन डी अँड एफ. ओके म्हणजे द लेटर ई इज बिटवीन डी अँड एफ म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला असं काही दर्शवायचं असेल त्यावेळेस काय वापरायचं बिटवीन. आणि जेव्हा दोन पेक्षा जास्त असेल बघा दोन्हींचा अर्थ काय च्या मध्येच आहे पण वापर वेगवेगळा आहे. अमॉंग म्हणलं तर काय दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टीच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय वापरायचंय अमॉंग. आता अमॉंग म्हणलं तर बघा आता इथं सगळे विद्यार्थी आहेत आहे की नाही. बरेच विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये एक सर आहे. मग मी काय म्हणणार व्हेर इज अतुल सर. मग तुमचं उत्तर काय असेल अतुल सर इज अमॉंग द स्टुडंट्स. ओके काय अतुल सर काय आहेत विद्यार्थ्यांच्या मध्ये आहेत. विद्यार्थी अनेक आहेत. ओके बघा ह्या शब्दांचा म्हणजे ह्या शब्दांची माहिती लिहून घ्या, पाठ करा आणि यांचा वापर शिका. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच काही कन्सेप्ट घेऊन येऊ. तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. किती मिनिटं